ज्याने एका आईच्या कुशीतलं बाळ हिरावलं तोच आज तिच्या आयुष्यावर हक्क सांगतोय. पण यावेळेस नीरा गप्प बसणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अग्नीर भाग 63. एक अशी कथा जिथे विश्वास तुटतो, नाती जळतात आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद जन्म घेते. मागच्या भागात आपण पाहिलं नीरावर झालेला अत्याचार, तिचं तुटलेलं आयुष्य आणि भूमीचा तिच्यासाठी घेतलेला धाडसी निर्णय. आणि आता नीरा उभी आहे एका नव्या वळणावर, जिथे तिला तिचं हरवलेलं सगळं परत मिळवायचं आहे. पण त्यासाठी तिला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे श्रीकांतला. नीराला इंजेक्शन देऊन तिने दवाखाना सोडला, कारण तिला माहीत होते आता 4-5 तास तरी नीरा काही उठणार नाही. थोड्याच वेळात पोलीस आणि श्रीकांतने येऊन नीराची चौकशी केली, तर ती अजूनही बेशुद्ध आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे श्रीकांत त्याच्या ऑफिससाठी निघून गेला, तर पोलीस शुद्धीवर आल्यावर कळवा असे सांगून निघून गेले. भूमी जशी बाहेर आली तशी तिने एका वकिलांची भेट घेतली. तिला आता काहीही करून या सर्वातून नीराला सुखरूप बाहेर काढायचे होते. थोड्याच वेळात नीराला पुन्हा शुद्ध आली. त्यावेळेस तिच्या पोटात दुखत होते. तिने हळूच तिच्या पोटावर हात ठेवत थोडी कणली. काय झालं नीरा, फार दुखतंय का? भूमीचा आवाज आला. त्यावर नीराने तिच्या दिशेने पाहिले आणि तिला एकदम सगळ्या गोष्टी चित्रपटासारख्या तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. नीराने एक हात पुढे करून भूमीला आपल्याजवळ बोलवले. जशी भूमी तिच्याजवळ गेली तशी नीरा तिच्या मिठीत रडू लागली. भूमी भूमी त्याने माझं बाळ भूमी. शांत हो नीरा, रडू नकोस. आता रडून काही उपयोग नाही. आता आपल्याला या सगळ्यातून बाहेर कसं निघता येईल ते बघावं लागेल, भूमी निर्धाराने म्हणाली. तिला नीराबद्दल वाईट तर वाटतच होते, पण आता जर तिने स्वतःला खंबीर केलं नाही तर श्रीकांतच्या या विडख्यातून ती कधीच बाहेर पडू शकणार नाही, हेच भूमीला चांगल्याने माहीत होते. नाही भूमी, तो एवढासा जीव, त्या जीवाचा काय दोष होता? जी काही शिक्षा द्यायची होती ती मला. त्या जीवाने त्याचं काय केलं होतं? त्याने त्याला मारलं भूमी, त्याने मारलं. नीराला शेवटी काही क्षणासाठी का होईना पण एक आई होण्याचा आनंद मिळाला होता, जो श्रीकांतने तिच्याकडून खूप निर्दयीपणे हिसकावून घेतला. नीरा, बस झालं आता. जर अशीच रडत राहिली तर तो पुन्हा येणार आणि परत तुला तिथेच त्याच जेलमध्ये घेऊन जाईल. परत सगळं हेच होत राहील. तुला जितक्याही वेळा बाळ राहील तितक्या वेळेस तो असाच निर्दयीपणे तुझे बाळ तुझ्याकडून हिरवून घेईल, कारण त्याला तुझे सुख नको आहे. त्याला फक्त आणि फक्त त्याचेच सुख हवे आहे. नीराचे अश्रू काही थांबत नव्हते, पण तिला भूमीचे म्हणणेही पटले होते आणि आता परत तिला श्रीकांतकडे जाण्याची कोणतीही इच्छा नव्हती. भूमी, बबलू कुठे आहे? कसा आहे तो? अचानक नीराला बबलूची आठवण झाली. आपण या सगळ्या विषयावर नंतर बोलू. आधी मी काय सांगते ते ऐक. माझ्याकडे तसाही वेळ खूप कमी आहे. हे बघ, आता पोलीस येतील त्यावेळेस पोलिसांना श्रीकांतने मारहाण केली असंच सांगायचं. तसेही पोलीस त्याच्यासोबत मिळालेले आहेत. ते काही केस दाखल करणार नाही, पण आपण मात्र केससाठीच जोर द्यायचा. नाही भूमी, श्रीकांतला जर असं समजलं की ह्या सगळ्यात तू आहेस तर तो तुझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. नीराच्या मनात श्रीकांतची एवढी भीती होती की ती एक पाऊलही पुढे टाकायला तयार नव्हती. म्हणून तर आपण त्यांना केस घेण्यासाठी दबाव टाकायचा, जेणेकरून श्रीकांत आपल्या दोघींचे सध्या तरी काहीच वाकडं करू शकणार नाही. भूमीने तिचे मत ठामपणे मांडले, पण त्याने काय फायदा होईल? थोडेफार पैसे घेऊन तो तसाही सुटून जाईल. नीरा विचार करत म्हणाली. हो, तो सुटून तर जाईल, पण त्याच्याने आपला फायदा असा होईल की एक तर केस होऊ नये म्हणून तो आपल्याशी काहीतरी तोडापाणी करेल
तर त्यावेळेस आपण त्याच्याकडून डायव्होर्स पेपरवर साईन करून घेऊ, किंवा आपण जर त्याच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस केली तर तसाही तुला डिवोर्स मिळेल. दोन्ही गोष्टीत तुझी सुटका नक्की होईल. पण जर आता चूप राहिलीस तर तुला बरे वाटल्यावर श्रीकांत तुला परत घरी घेऊन जाईल आणि त्यानंतर पुन्हा कधीच तू मला किंवा बबलूला बघू शकणार नाही. भूमीने रात्रीपासून आतापर्यंत नीराच्या परिस्थितीवर फार विचार करून ठेवला होता. वकिलांशीही बोलून तिने पुढे काय होईल किंवा काय होऊ शकते या सगळ्यांच्याच बाबी पडताळून पाहिल्या होत्या. तिला माहीत होते की पोलीस पुरावे नष्ट करू शकतात, म्हणून तिने आधीच सगळे पुरावे तिच्या मोबाईलमध्ये कॉपी करून ठेवले होते. पोलीस आल्यावर त्यांनी नीराची जबानी घेतली. त्यात तिने केस करण्याची गोष्ट करताच त्यांना आनंद झाला, कारण त्यांच्या हातात आता फार मोठे गबाळ लागणार होते. त्यांनी लगेच श्रीकांतला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. हे काय ऐकतोय मी? तू माझ्या विरोधात उभी राहणार आहेस? माझ्यावर केस करणार आहेस? हिम्मत कशी झाली तुझी? श्रीकांत हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्याला पोलिसांकडून केसबद्दल कळले होते. तसा तो रागारागात नीराला ठेवलेल्या रूममध्ये येऊन तिला म्हणाला. नीरा तर त्याचा आवाज ऐकूनच थरथरायला लागली होती. तोच तिचा हात भूमीने पकडला. जेव्हा त्याचे लक्ष भूमीकडे गेले, ओह, तर तू आहेस जिच्या भरोशावर ही एवढी उडते आहे. मला वाटते तुला पण तिच्या आई वडिलांकडे. तो बोलतच होता की तेवढ्यात भूमीने तिथे डॉक्टरांना बोलवण्यासाठी असलेली बेल वाजवली. त्या बेलच्या आवाजाने डॉक्टर धावतच रूममध्ये आले. तेव्हा लगेच भूमी त्यांना म्हणाली, हे रूममध्ये आल्याने पेशंट पॅनिक होत आहे, कृपया यांना बाहेर थांबायला सांगा. डॉक्टरने एक वेळेस नीराकडे पाहिले तर ती डोळे बंद करून थरथरत होती. तिच्या कपाळाला घाम आला होता. तिचा एक हात भूमीच्या हातात होता. त्यांनी लगेच त्यांची नजर श्रीकांतकडे वळवली तर श्रीकांत रागात त्यांच्याकडे आणि नीराकडे पाहत होता. हे बघा मिस्टर, तुम्ही पेशंटचे जे कोणी असाल, पण सध्याला तुम्ही बाहेर थांबा. आम्ही पोलिसांना बोलवतो. ते आल्यावर पाहतील पुढे काय करायचं ते. डॉक्टरने पोलिसांचे नाव घेतल्यावर श्रीकांतचा नाईलाज झाला आणि तो रूमच्या बाहेर आला. हे पहा साहेब, तुम्हाला समजत नाहीये. एक तर त्या मॅडमचं बाळ गेलं आहे, त्यात तुम्ही ज्या अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं ते सगळं या कॅमेऱ्यात आणि या CCTVत पण रेकॉर्ड झालं आहे. शिवाय त्यांचे रिपोर्ट्स काही चांगले आलेले नाहीत. श्रीकांतला बाहेर तो पत्रकार भेटला. त्याच्या गळ्यात आताही त्याचा कॅमेरा लटकलेला होता आणि तो श्रीकांतला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी काय केलं पाहिजे ज्यामुळे मला क्लीन चिट मिळेल? श्रीकांतने आपल्या खिशातून 500च्या 10 नोटा काढत त्या पत्रकाराच्या हातात कोंबल्या, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. श्रीकांतला माहीत होतं की हा सगळा खेळ पैशासाठीच खेळला जाणार आहे, पण त्याला हे सर्व त्याच्या अंगलट येण्याआधीच झटकून टाकायचं होतं. पण त्यात नीराने त्याच्या विरुद्ध जाण्याचा निर्णयाने अजून परिस्थिती बिकट करून ठेवली. त्यामुळे त्याला तिचा जास्तच राग आला होता. तुम्ही काही चिंता करू नका, मी भेटतो पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना. बघू पुढे कसं होतं ते कळवतो तुम्हाला संध्याकाळपर्यंत. त्या माणसाने त्याचे दात विचकत श्रीकांतला सांगितले, ज्यावर श्रीकांतने मान हलवून होकार दिला आणि तो हॉस्पिटलमधून निघून गेला. डॉक्टरांनी नीराची पूर्ण तपासणी केली. नीरा खरंच श्रीकांतला पाहून पॅनिक झालेली होती. त्यांनी लगेच तिला एक सलाईन चढवली आणि काही इंजेक्शन दिले. हे पहा, पेशंटची काळजी घ्या, सध्या त्यांना मानसिक आधाराची गरज आहे, असे सांगून डॉक्टर निघून गेले. नीरा, तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. त्याला बघितल्यावर तू जर एवढी घाबरलीस तर पुढे सगळं कठीण होऊन जाईल. भूमी तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होती. तोच तो पत्रकार आत आला. नमस्कार. हे पहा, मी तुमच्याच बाजूने आहे. तुमच्या पेशंटला रात्री ॲडमिट केल्यावर मीच पोलिसात कंप्लेंट केली होती. तो पत्रकार जरी असं बोलत असला तरी भूमीला त्याची बाजू चांगलीच माहिती होती.
पण सध्या तिलाही तिचे काम काढून घ्यायचे होते. झाले ते वाईट झाले, पण आता पुढचा रस्ता शोधावा लागेल. मी ऐकलं तुम्ही पोलिसात कंप्लेंट करत आहात. त्यावर भूमीने तिची मान होकारात हलवली. नीरा तर गुपचूप पडून त्या दोघांचा संवाद ऐकत होती. तुम्ही निश्चितच पोलीस कंप्लेंट करू शकता, पण तुम्हाला माहित आहे हे कोर्ट कचेरी या सगळ्यात खूप वेळ जातो, पैसाही जातो आणि शेवटी निकाल शक्यतो पैसेवाल्याच्याच बाजूने लागतो. तो पत्रकार खरं तर त्यांनी केस मागे घ्यावी म्हणूनच त्यांची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणूनच काय झालं त्या व्यक्तीला सोडून द्यायचं ज्याने माझ्या बहिणीसारख्या मैत्रिणीला जीवन मरणाच्या दारात पोहोचवले. त्याने त्या एका निरागस बाळाचा खून केला, त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. भूमीचे बोलणे ऐकून त्याने त्याची मान नकारात हलवली. मला माहितीये त्याला तरी शिक्षा व्हायला पाहिजे, पण त्याला शिक्षा झाल्यावर पुढे काय? पुढे तर सगळ्यांच्याच आयुष्याची फरफट आहे. त्यापेक्षा जर तुम्ही काही पैसे घेऊन. तो पुढे बोलतच होता की भूमी मध्येच म्हणाली, पैसे घेऊन त्या निरागस जीवाचा जो बळी गेला आहे तो थोडीच भरून निघणार आहे. पण तुम्ही म्हणत आहात तर आम्ही केस करणार नाही. तिचे असे बोलणे ऐकून त्याचे डोळे चमकले. पण त्याने माझ्या मैत्रिणीला डिवोर्स द्यावा. आम्हाला एक पैसा नाही दिला तरी चालेल, पण पुन्हा परत फिरून आयुष्यात त्याचं तोंड त्याने आम्हाला दाखवू नये. भूमीने असे म्हणताच त्या माणसाने आपले तळहात एकमेकांवर घासले आणि मनातल्या मनात विचार केला, या पार्टीने तर स्वस्तातच सोडलं. आता मलाच माझं पोट मोठं करावं लागेल. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी, पण आणि पोलिसांशी पण बघू काय मार्ग निघतो ते. अजून थांबल्यावर अजून प्रकरण वाढेल आणि मग जर त्यांनी पैशाची मागणी केली तर, असा विचार करून त्या पत्रकाराने तिथून पटकन काढता पाय घेतला. नीराच्या रूम बाहेर आता एक पोलीस कॉन्स्टेबल ठेवण्यात आला होता. या 4-5 दिवसात तिची तब्येत पण थोडीफार ठीक होत होती. श्रीकांतने त्या दिवसानंतर त्या हॉस्पिटलला येणे केले नाही. त्या पत्रकाराने नीराची मागणी श्रीकांतला सांगितली. ते ऐकून तो फारच चवताळला, पण पत्रकार आणि पोलिसांनी समजवल्यामुळे सध्या शांत राहणे त्याला गरजेचे होते. त्या पत्रकारानेही सुद्धा बातमी पक्की केली होती की भूमीने नीराच्या केसचे सगळे पुरावे कॉपी करून स्वतःजवळ ठेवले आहेत. त्यामुळे श्रीकांतचे हात थोडे बांधल्यासारखे जमा झाले आणि शेवटी तो नीराला डिवोर्स द्यायला तयार झाला. पण या सर्व घटनेमागे नीराने बाळ गेल्यामागचा आरोप स्वतःवर घ्यावा हे त्याने त्याचे मत ठामपणे दिले. वर्तमानात ठरल्याप्रमाणे दोघांचाही डिवोर्स झाला आणि त्यावेळेस नीराने सर्वांसमोर असे सांगितले की हे बाळ तिच्या हलगर्जीपणामुळे गेले. त्यानंतर नीराची परिस्थिती खराब होत गेली. तिला वारंवार पॅनिक अटॅक येऊ लागले. म्हणून आम्ही मुंबईजवळ असलेल्या एका महिला आश्रमाचा आधार घेतला. आश्रमात मोफत आयुर्वेदिक चिकित्सा होत असल्याने नीरावर तिथेच इलाज होत होता आणि मी बाहेर जे पण काही कमवत होती त्यावर बबलूचा इलाज होत होता. आणि मग पुढे त्या जागेच्या केसचं काय? खरं तर अग्नीला विचारायचे होते की सोनाचा आणि नीराचा संबंध कसा, पण त्याने तसं न विचारता भूमीला थोडे फिरवून विचारले. नीराला या सगळ्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला. मी सुद्धा माझे काम आटोपल्यावर तिच्यासोबत राहून तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान श्रीकांतने एक वेळेसही नीराशी किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. ही गोष्ट मनाला जेवढी समाधान देणारी होती तेवढीच न रुचणारी देखील होती. पण सध्या मी फक्त नीरावर कॉन्सन्ट्रेट करायचे ठरवले. नीरा हळूहळू ठीक होऊ लागली. 18 ते 20 महिने नीरा त्याच आश्रमात होती. ठीक झाल्यानंतर तिने ते आश्रम सोडलं आणि ती माझ्यासोबत माझ्या रूमवर राहू लागली. मी तिला हळूहळू बबलूची सर्व मेडिकल कंडिशन सांगितली. पण बबलू ठीक होऊ शकतो ही एक आशा आम्हाला तेव्हा पण होती. तिने बाहेर जॉब करण्याचा प्रयत्न केला,
पण तिच्याजवळ तिचे डॉक्युमेंट नसल्याने ती तो करू शकत नव्हती. शेवटी त्याच आश्रमाच्या एक मॅडम आम्हाला एक दिवशी भेटल्या. त्यांनी काही लहान मुलांवर कोचिंग करण्यासाठी कुणी टीचर हवी होती. नीराला त्यांनी आश्रमात फार जवळून पाहिलं होतं. नीराचा स्वभाव अगदी शांत आणि मनमिळावू असल्याने त्यांनी त्यासाठी नीराला विचारले. तिला सुद्धा नोकरीची गरजच होती आणि हे तर लहान मुलांसोबत काम करायचे होते, म्हणून तिने सुद्धा खुशीत हो म्हटले. आमचे दोघींचे काम छान चालू होते. आम्ही मध्ये मध्ये बबलूला भेटायलाही जात होतो. पण एक दिवस अचानक नीराने येऊन सांगितले की तिला श्रीकांत विरोधात केस करायची आहे. तिला तिची जागा परत मिळवायची आहे. पहिले तर मी या गोष्टीला विरोध केला, कारण मला माहित होते की यावेळेस श्रीकांत आम्हाला मुळीच सोडणार नाही आणि जर परत नीरा त्याच्या कचाट्यात अडकली तर. हा विचार त्यावेळेसही माझ्या मनात येऊन गेला. पण नीरा मात्र त्यावेळेस तिच्या मतावर ठाम होती. तिला काहीही करून तिची हक्काची जागा परत हवी होती. तर हा होता अग्निर भाग 63, जिथे नीराने घेतला एक मोठा निर्णय स्वतःसाठी, तिच्या आयुष्यासाठी. पण पुढे काय होणार? श्रीकांत इतक्या सहज तिला सोडेल का, की पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात वादळ येणार? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा अग्निरचा पुढचा भाग. जर तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि कमेंट आम्हाला पुढे लिहायला खूप मोटिवेशन